सर्वांना जय भीम. तर फेसबुकवर असणारे जे काही कलाकार आहेत आणि यूट्यूबवर असणारे जे काही कलाकार आहेत, मला त्यांना फक्त एवढंच एक सांगायचं आहे, तुम्ही मला ओळखत नाही अजून. म्हणजे तुमचं काय झालं माहिती का, ते फेसबुकवर मी आत्ताच रिसेंटली 1-2 महिने झाले मी ॲक्टिव्ह झालो आहे. आणि यूट्यूबवर सुद्धा मी जस्ट नाव म्हणजे 1-2 महिन्यापूर्वीच मी आलो आहे. तर हे फेसबुकवरच्या आणि यूट्यूबवरच्या जेवढे पण काय खतरोचे खिलाडी आहेत ना, त्यांना अजून माहीत नाही की मी किती मोठा खतरा आहे त्यांच्या आयुष्यासाठी. तर पहिलं तर आहे ना, मी काय करतो किंवा मी तुमच्या आयुष्याचं काय वाटोळं करू शकतो हे पहिलं समजून घ्या. या बाकीच्यांसारखं तुम्ही मला येऊन फालतू कमेंट्स किंवा घाण बोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर घरी येऊन तुमचा सत्कार करत. आणि जरी मला नाही जमलं ना तिथं तुमच्या घरी यायला, तर मी 100% पोलिसांना पाठवून तुमचा सत्कार करेन. त्याच्यामुळं मला कमेंट्स करताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा की बाबा ही व्यक्ती आमचं काय करू शकते. कारण की मला फेसबुकवर सर्रास फालतू कमेंट येतात. तुम्हाला मी घोडे लावल आणि ते पण कायद्याचे. आणि माझ्याकडे ना कायद्याचे घोडे ज्यावेळेस मी लावायला चालू करतो ना, त्यावेळेस मी बघत पण नाही मग तो कोण आहे, काय आहे, कसला आहे. त्याच्यामुळं सांगतो की माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका. आणि फेसबुकवरच्या त्या कलाकारांना मला एकच सांगायचं आहे की मला भेटला ना, तर माझ्याकडून जो सत्कार होईल ना, तू 7 जन्म विसरणार नाही. कारण की तुझ्या सत्काराचा व्हिडिओज मी टाकत असतो सोशल मीडियावर. आणि सोशल मीडियावर जर तुझी इज्जत गेली ना, तर तुला समजेल की तू कोणाच्या नादी लागलाय. त्याच्यामुळे आहे ना, लायकीत आणि इज्जतीत राहावं माणसांनी आणि बोलावं. कारण की मी कोणत्याही व्यक्तीला चुकीचं काय बोलत नाही, कोणत्याही व्यक्तीला मी घाण बोलत नाही, कोणाच्या जातीवरनं बोलत नाही, कोणाच्या धर्मावरनं बोलत नाही, कोणाच्या देवाला मी नावं ठेवत नाही. त्याच्यामुळं मला कोणी शहाणपणा शिकवू नये. आणि राहिला विषय अंजलीताई भारतीचा, तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी माफी मागितली. त्याच्यामुळं तो विषय तिथं संपलाय आता. त्याच्यामुळं मला कोणी येऊन सांगू नये की त्या काय बोलल्या, कसं बोलल्या. एवढं जर तुम्हाला जर नॉलेज असतं ना, तर ज्यावेळेस त्या गिरीश महाजनांनी आहे ना स्टेटमेंट दिलं होतं ना, आणि तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये बोलले काही लोक, पण एका मंत्र्याचं स्टेटमेंट बघितलं मी, गिरीश महाजनांनी माफी मागितली आणि विषय संपला. पण तसंच आता अंजलीताई भारतींनी सुद्धा माफी मागितली, तर विषय संपलाय आता. त्याच्याबद्दल मला कोणी काही सांगू नये. आणि स्वतःला जर तुम्ही एवढेच टॅलेंटेड समजता ना, कधीही सांगा आम्हाला, आम्ही त्या टॅलेंटला चॅलेंज करायला रेडी आहे. कोणत्याही ठिकाणी काहीही असू आम्ही करायला तयार आहे. आणि आरक्षण म्हणून नका बघू. आम्ही आरक्षणाचे जेव्हा एवढे मोठे नाही झालो, आम्ही नक्कीच बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि तथागताच्या कृपेने मोठे झालो. त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या कोणत्याही गोष्टीशी काही घेणं देत नाही. तर स्वतःची लायकी तपासा, आम्हाला सांगायची गरज नाही. आणि फेसबुकवर तर लय विद्वान लोक बघायला भेटतात. मला विचार नव्हता केला कधी कधी एवढ्या विद्वानांसंग सुद्धा माझा सामना होईल. पण काय माहिती का, आम्ही तयार आहे विद्वानांची सुद्धा जिरवायला. वर्णव्यवस्थेची जी जिरवली ना बाबासाहेबांनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, झिरो, कोणीच नाही, फक्त माणूस. मला माणूस म्हणूनच मी लोकांना बघतो. कोण कसला काय असेल मला माहित नाही. मी माणूस म्हणून सन्मान देतो, माणूस म्हणून इज्जत देतो. मला त्या वर्णव्यवस्थेच्या लपड्यात पडायचं नाही. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मी नक्कीच सांगणार तुम्हाला. आणि माझ्या एसटी समाजातील त्या 59 ज्या जाती आहेत, आजपर्यंत मलाच माहित नाही की 59 मध्ये किती कोण काय कसल्या जाती आहेत. मला मोजक्या जाती माहिती आहेत, जो काहीकडे आमच्यात येतो, रामोशी आमच्यात येतो, वडार आमच्यात येतो, चांबार आमच्यात येतो, मातंग आमच्यात येतो, महार आमच्यात येतो. या अशा काही मोजक्या ज्या जाती आहेत त्या मला माहिती आहेत की बाबा ह्या माझ्याच समाजाच्या, माझ्याच जाती किंवा माझ्याच समाजाच्या आहेत, एसटी समाजाच्या. पण ते एसटी समाजातली लोक आम्हाला आज पण आमचं म्हणायला तयार नाही. कारण की काय माहिती का, त्यांना गुलाम म्हणून किंवा त्यांना दुसऱ्यांना म्हणजे दुसऱ्यांचा जय जयकार करायला त्यांना चांगलं वाटतं, पण जय भीम बोलायला त्यांना लाज वाटते. त्यांना काय करायचं, त्यांना त्यांच्या समाजातला एखादा महापुरुष निर्माण करायचा आहे आणि सांगायचंय की आमचं अस्तित्व यांच्यामुळे, बाबासाहेबांमुळे नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेब नसते तर आज कपडे घालायला भेटले नसते. बाबासाहेब नसते तर आज तो बोलायचा अधिकार आहे ना, तो भेटला नसता. बाबासाहेब नसते तर असे जे फोन वापरतोय ना आपण, ते फोन कधीच आपल्याला वापरायला भेटले नसते. बाबासाहेब नसते तर आपण झिरो असतो. हे महाराष्ट्रामधल्या, या भारतामधल्या सगळ्या SC ST आणि OBC समाजाने जाणून घेतलं पाहिजे. जर बाबासाहेब नसते ना, तर आज तुम्ही कोणाचा जय जयकार करू शकले नसते. आणि बाबासाहेबांमुळेच आज आपण कोणत्याही देवाचं नाव घेऊ शकतो. बाबासाहेबांमुळेच आपण कुणाचा पण जय जयकार करू शकतो.
त्याच्यामुळं बाबासाहेब हे आपल्या सगळ्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक लय मोठा बिग पॉइंट आहे. म्हणजे बाबासाहेब नाही तर आपण नाही. आणि बाबासाहेबांना जर कोण काय बोलतो तर फक्त एकच समाज, एकच जातीचा माणूस पुढे येतो. बाकीच्या लोकांना असं वाटतं यार बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं. मी पण विचार करतो, जे आम्हालाच भेटले तेच मातंगांना भेटले, जे आम्हाला भेटले तेच आम्हाला भेटले. आपण त्यांना वेगळं काय भेटलं माहिती का? त्यांना वेगळं एकच गोष्टी भेटली, त्यांनी बुद्धिस्ट धर्म स्वीकारला नाही. हे युनिक आहे त्यांच्यामधलं. आणि म्हणून काय करतात ते विरोधात जायचा प्रयत्न करतात बुद्धिस्ट समाजाच्या. पण हे विचार नाही करत आहे की बुद्धिस्ट समाज हा त्यांना आपला भाऊ म्हणतो, बुद्धिस्ट समाज हा त्यांना जवळचा समजतो. काही काही लोक तर असं म्हणतात की महार मांग एकाच आईची 2 लेकरे. मग महार मांग, चांभार, वडार, काईकाडी, रामोशी हे पण त्याच आईची लेकरं म्हणा ना. मी तर म्हणतो 59 जाती एकाच आईची आहेत. पण त्या 59 लोकांनी समजलं पाहिजे ना की बाबांनो की आपण सगळे जय भीमवाले. पण तिथं जय भीमवाले बाजूला जातात, म्हणजे तो शब्द बाजूला निघतो आणि हे वेगळंच काहीतरी होऊन जातं. तर समाजामध्ये सगळ्यात पहिलं तर परिवर्तन घडवा. सगळ्यात पहिले SC समजणारे जे लोक आहेत त्यांनी हे जाणून घ्या की SC मध्ये म्हणजे आपण शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट म्हणजे आपण खालच्या जातीचे म्हणजे आपण शूद्र. आपला जो दर्जा आहे तो क्षत्रियाचा नाही, आपला जो दर्जा आहे शूद्राचा आहे. आणि शूद्र म्हणजे गुलाम. गुलाम म्हणजे काय? इकडे म्हणलं की आलाच पाहिजे, उठ म्हणलं की उठलाच पाहिजे, तो म्हणजे गुलाम. आजही जर बघितलं आपण तर आपल्याला गुलामाचीच वागणूक आहे. फक्त एवढंच की बाबासाहेबांच्या कायद्यामुळे आज आपण मान पान सन्मान सगळ्या गोष्टी घेतो, ह्या पार्टीत जातो त्या पार्टीत जातो, मोठ्या लोकांसंग उठतो बसतो. मग लोकांना काय वाटतं माहिती का? असं वाटतं की यार आपली जात लपवलेलीच बरी. मग त्या ठिकाणी मी माझ्यासारखा माणूस जात नाही लपवत. कारण काय लपवायचं? ऑब्व्हियसली यार हाय ते हाय. जात लपवल्याने थोडी ना माझा काही फरक पडणार आहे. आणि जात सांगितल्याने फरक पडतो, मान्य आहे मला. कारण की मी पण बघितले, ज्या वेळेस मी माझी जात सांगितली त्या वेळेस फरक पडलाय, 100% पडलाय. पण काही मला नाही फरक पडला, कारण की मी माझी जात लपवणार नाही. कारण की मी ऑब्व्हियसली अभिमानाने स्वाभिमानाने सांगणार. कारण की आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळे. त्याच्यामुळं मला जात लपवायचा काही विषयच नाहीये. बाकीच्यांना काय लपवायचं असेल तर लपवतील. शेवटी काय प्रत्येकाच्या स्वाभिमानाचा विषय असतो. आपण स्वाभिमानी आहोत, कालही स्वाभिमानी होतो, आजही स्वाभिमानी आहे आणि उद्याही स्वाभिमानी राहणार. त्याच्यामुळे आम्हाला काही जात लपवायची गरज नाहीये. ज्यांना लपवायचे ते लपवतील. मी गर्वाने सांगतो, मी शेड्यूल कास्टचा आहे, मी बुद्धिस्ट आहे, याच्या आधी महार होतो. काही फरक पडत नाही मला सांगितलेली. मी माझी जात का लपवू? आणि मी जयभीमवालाच आहे. काही फरक पडत नाही मला सांगितलेली. ज्याला फरक पडायचा असेल तो फरक पाडून घे. आणि हे SC समाजातील जे बाकीचे लोक आहेत